कथा स्वामींच्या प्रकट दिनाची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उधळारे गुलाल, वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवरती आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. तुम्ही ही कथा ऐकत आहात म्हणजे तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. दत्तात्रेयाचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. म्हणजेच 10 एप्रिल महाराजांचा प्रकट दिन. प्रकट पूर्व पटिका इसवी सन 1459 सुमारास श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेच्या निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत होता. लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली व ती त्या वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्या क्षणी त्यातून रक्ताची धार उडाली. रक्ताच्या धारा वाहू लागल्या व त्याच क्षणात दिव्य प्रकाश पडला आणि उद्धवासमोर एक अजानबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते असे मानले जाते. आपल्या हातातून या महापुरुषाला जखम झाली याच विचाराने उद्धवाला दुःखही झाले व भयही वाटू लागले. पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाचे भय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगा तीरावरती भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी काशीप्रया असे भ्रमण करत उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. स्वामींच्या प्रकट दिनाची हकीकत चला ऐकूयात. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कोठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना श्री स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरूनच आपल्याला समजले स्वामी कसे प्रकटले. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून सुमारे 1200 कोस म्हणजेच जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छोलीखेडा नावाचं गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ व भावजयाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणासोबतही मिसळायचा नाही. नंतर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्तीही होती. तर तो विजयसिंग खूप गोठ्या खिशात भरून तेथे जायचा आणि गणपतीबरोबरच खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा पण डाव तोच स्वतःहूनच खेळायचा. असेच बरेच दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्यांनी विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग आपल्या रोजच्या पद्धतीने त्याही दिवशी तो तेथे गेला. गणपती बरोबर खेळायचं. आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळत आहे आणि आज त्यांनी पण खेळायचे. म्हणून त्याने सर्व गोट्या गणपती समोर टाकल्या व बोलला, बाप्पा, रोज मी तुमचा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचास. बस इतकंच. त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी माता कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही कळेना की काय चालू आहे हे. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती.
त्या ठिकाणी धरणी दुभंगून 8 वर्षाचा बालमूर्ती प्रकट झाली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तेव्हा विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार देऊन परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासूनच काही किलोमीटर अंतरावर छोलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता तुम्हाला वाटेल की ही गोष्ट कशी काय कळाली, पण काही गोष्टींचा उलगडा असा झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटाला आले होते. आपल्या ऐहिक इच्छेपूर्तीसाठी ते तेथे काही दिवसांसाठी वास्तव्याला आले होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले, आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले, आजपासून तू माझा सूत झाला आहेस. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी दर्या उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तेथे ऐहिक इच्छेपोटी आले होते. महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडे रडू आले. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, अरे रडतोयस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ. त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले. त्यांना ध्यान लागले. त्यावेळी त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. तेव्हा त्यांना आपल्याच जन्माची आठवण झाली. विजयसिंग दुसरा तिसरा कोणी नसून स्वामीसूतच पूर्व अवतार होता. त्यानंतर या गोष्टीचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वामींनी स्वतः मान्यता दिली. ती पुढील प्रमाणे, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हे उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंग सारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींनीच उत्तर दिले, माझं बाळ, मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगळा विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवायचे काम सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातच स्वामी प्रकट दिनाचाही मजकूर होता. तर ती कुंडली घेऊन स्वामींजवळ आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनीच ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावरती टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि स्वामींनी परत कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळदी कुंकू, अक्षता, तुळस, फुले वाहून सर्व देवांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप आनंदी होऊन नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपल्या हातावर ठेवला आणि त्याच हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे आत्मलिंग आणि त्यांच्या हातापर्यंत त्यांच्या हातावर होते. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचाच प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णुपद उमटले. आजही स्वामींची ही कुंडली अहमदनगरच्या मठामध्ये आहे. महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा नावाने कार्यरत होते. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचे पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे. कोणाला विठू मावलीच्या स्वरूपात दर्शन दिले तर कोणाला विष्णूच्या स्वरूपात दर्शन दिले. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अशी स्वामी भक्तांची धारणा आहे. अशी ही स्वामी प्रकट दिनाची कथा आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा. भिवू नको, स्वामी पाठीशी आहेत. धन्यवाद.